सुजाण वाचकांनो, पुस्तक दर्पणमध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते. अव्वल इंग्रजी आमदानीतले रामशास्त्री अशी त्यांची ओळख. त्यांची आणखीन एक ओळख सांगता यायची ती म्हणजे त्यांच्या जाण्या येण्याच्या वेळा इतक्या अचूक असत, इतका वक्तशीरपणा होता की लोक त्यावरून आपलं घड्याळ लावायचे. मुळगाव दापोलीतली ही गोष्ट. त्याला मंडलिकी टाईम अशी एक संज्ञा मिळाली होती. त्या रावसाहेब मंडलिकांना आज आपल्या भेटीसाठी घेऊन आले आहे. रावसाहेब मंडलिक विश्वनाथ नारायण मंडलिक आपल्या प्रखर बुद्धिमत्तेच्या आणि तेजस्वी कर्तृत्वाच्या जोरावरती त्यांनी भरारी घेतलीच, पण त्या भरारीबरोबरच या एतद्देशीय लोकांना जे ब्रिटिशांच्या अंमलाखाली गुदमरले होते अशा लोकांना एक वैचारिक अवकाश प्राप्त करून दिलं. अशा रावसाहेबांची ओळख आज आपल्यासाठी घेऊन आले आहे. पुस्तकाचं नाव आहे भरारी. पुस्तकाचे लेखक आहेत आपल्या सगळ्यांना परिचित असणारे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मराठी लेखक गंगाधर गाडगीळ. पॉप्युलर प्रकाशन मुंबई यांचं हे प्रकाशन असून आपण 2006ची आवृत्ती रेफर केली. साधारण 129 पानांचं हे पुस्तक आहे. या पुस्तकाची एक टॅगलाईन सुद्धा दिलेली आहे बरं का. कथा उत्कट प्रीतीची, भरारी उत्तुंग कर्तबगारीची. यातला जो पहिला वाक्यांश आहे त्याबद्दल पुस्तकाच्या शेवटच्या भागात त्यांनी तपशील दिलेला आहे. त्यामुळे आपण दुसऱ्या भागाचा आधी विचार करूया. अर्थात गंगाधर गाडगिळांची इतर पुस्तकं, विशेषतः चरित्रात्मक कादंबऱ्या ज्यांनी वाचल्या असतील त्यांना ठाऊकच असेल की संदर्भांचा आधार घेत त्यांच्या कादंबरीची मांडणी ते करतात. अर्थात त्यामुळे या पुस्तकातले जे प्रसंग आहेत, जे तपशील आहेत, त्यामध्ये एक प्रकारची ऑथेंटिसिटी आलेली आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. विश्वनाथ नारायण मंडलिक, मूळगाव दापोली. मूळगाव दापोली असलं तरी कुटुंब मुंबईमध्ये स्थायिक झालं होतं. त्यानंतर त्यांनी सरकारी नोकरी पत्करली. परंतु सरकारी धोरणांमधला पक्षपात म्हणजे कसा, तर एतद्देशीय लोकांना जुक्तमाप न देता आपल्या लोकांना जुक्तमाप देऊन एतद्देशीयांवरती काही ना काही अन्याय करायचा. अशा प्रकारचं जे विसंगतीपूर्ण पक्षपाती धोरण होतं ते न पटल्यामुळे विश्वनाथरावांनी, म्हणजे रावसाहेब म्हणू आपण त्यांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि 1863मध्ये स्वतंत्र वकिली सुरू केली. मुंबईत हायकोर्ट त्या सुमारास स्थापन झालेला असल्यामुळे वकिलीचा जो त्यांचा पेशा होता, व्यवसाय होता, त्यात जम बसायला त्यांना फारशी अडचण आली नाही. प्रखर बुद्धिमत्ता, अखंड व्यासंग, अविश्रांत परिश्रम या गुणांच्या बळावरती अगदी कमी अवधीमध्ये त्यांनी वकिलीमध्ये मोठा नावलौकिक संपादन केला. खरं तर रावसाहेबांना परदेशामध्ये जाऊन बॅरिस्टर होण्याची इच्छा होती. अर्थात त्यासाठी लागणारी सर्व प्रकारची, म्हणजे बौद्धिक असू देत नाही तर आर्थिक असू दे, पात्रता त्यांच्या अंगी होतीच. तरी देखील आपल्याकडे जी रूढी होती परदेश गमन निषिद्ध, या रूढीमुळे कुटुंबियांचा त्यांच्या परदेशी जाण्याला विरोध होता आणि त्यामुळे त्याला मान देऊन त्यांनी आपलं परदेश गमन रहित केलं. अर्थात बॅरिस्टर न होता इथेच मुंबईमध्ये त्यांनी आपली स्वतंत्र प्रॅक्टिस सुरू केली. परंतु त्या बॅरिस्टरकीचं जे ज्ञान होतं त्याच्यात तोडीस तोड ज्ञान त्यांनी इथे लॅटिन, फ्रेंच यासारख्या भाषांचा कसून अभ्यास करून प्राप्त केलं. आता अभ्यास करणं ही जी त्यांची आवड होती, हा जो त्यांचा मूळ स्वभाव होता, हा आपल्याला पुस्तकात पदोपदी वाचायला मिळतो. म्हणजे त्यांची ज्ञानाची जी आस होती ना ती अगदी प्रखर होती आणि त्या जोरावरती त्यांनी जो प्रचंड व्यासंग केला त्याचा तपशील जेव्हा मी या पुस्तकात वाचला तेव्हा मला खरंच आश्चर्य वाटलं की आपला व्यवसाय, त्याचे व्याप, समाजकारण असू देत, राजकारण असू देत, त्यानंतर धर्मशास्त्रासंबंधी काम असू देत, एवढा सगळा व्याप या माणसाने सांभाळून अभ्यास कसा काय केला. परत कुटुंबातल्या कर्तव्यांकडे अजिबात दुर्लक्ष केलेलं नाही, जे आपल्याला पुस्तकाच्या शेवटच्या भागामध्ये वाचायला मिळतं. आता एवढा सगळा व्यासंग करायचा म्हणजे त्यासाठी ग्रंथसंग्रह हवा. मग त्याची त्यांच्याकडे कमतरता नव्हती. त्यांनी एवढा विपुल ग्रंथसंग्रह केला की समाजकारणावरचे ग्रंथ असू देत, कायद्यावरची पुस्तकं ती तर मस्ट होती, त्यानंतर तर्कशास्त्र, धर्मशास्त्र, ऐतिहासिक व्यक्तींची म्हणजे एतद्देशीय आणि परदेशी लोकांची चरित्र, राजकारणावरच्या ज्या थिअरीज असतात त्याच्या संबंधीचे ग्रंथ, निरनिराळ्या प्रकारचं कोशवाङ्मय, एवढा मोठा पसारा होता ग्रंथांचा की त्या ग्रंथांच्या संग्रहाला वाळवी लागू नये म्हणून टर्पेंटाईन लावण्यासाठी एका माणसाची खास नेमणूक केली होती. बरं, एवढ्या ग्रंथांचं जे लिस्टिंग असतं, सॉर्टिंग असतं, म्हणजे व्यवस्थापन म्हणू आपण त्याला, ते करण्यासाठी काही माणसं तैनातीला होती. एवढं सगळं करायचं तर संपत्तीचा ओघ हवा. हो, त्यांच्याकडे लक्ष्मीचा सतत वाहता ओघ होता. अर्थात वडिलोपार्जित नव्हे, त्यांनी स्वकर्तृत्वावरती ही लक्ष्मी अर्जित केली होती आणि त्याला साजेशी त्यांची राहणी होती.
अर्थात ते गव्हर्नर काउन्सिलचे मेंबर होते, सभासद होते, त्यामुळे सरकारने सुद्धा त्या इतमामाला साजेशी राहणी त्यांनी ठेवावी म्हणून त्यांना सालीना 10,000 रुपयाची नेमणूक आपण म्हणून करून दिलेली होती. त्या योगे त्यांची राहणी तर साध्य होत होती थाटाची. मुळात त्यांना खानदानी राहणीची आवड, त्यामुळे त्यांनी नंतर वाळकेश्वरला एक बंगला विकत घेतला, आजूबाजूच्या वाडी सकट विकत घेतला. त्या बंगल्याचं वर्णन तब्बल 3 पानं भरून आहे. आपण मुळात पुस्तकामध्ये जरूर वाचा. म्हणजे राहणी जरी खानदानी असली तरी तिथे कुठेही उधळपट्टी किंवा भडकपणा नव्हता. या मुळात बंगल्याला त्यांनी नाव दिलं होतं हर्मिटेज, तपोवन. यातूनच आपल्याला त्यात राहणाऱ्या व्यक्तींच्या दृष्टिकोनाची कल्पना येते. त्यांची पत्नी अन्नपूर्णा ती सतत आजारी असायची, तर तिच्या तब्येतीला आराम पडावा म्हणून हवा पालट करण्यासाठी इतर इंग्रज गृहस्थ जसे जायचे तसे महाबळेश्वरला जाण्याचा त्यांचा परिपाठ होता. मग महाबळेश्वरला जाणं म्हणजे तिथे राहणं आलं. त्यासाठी त्यांनी 3 बंगले खरेदी केल्याचा उल्लेख आहे आणि त्या बंगल्यांची बडदास्त कशी ठेवत असत त्याचा तपशील आपल्याला पुस्तकात वाचायला मिळतो. पण हा जो सढळपणा होता खर्च करण्यामध्ये, याच्यामध्ये फक्त स्वकेंद्रित वृत्ती अजिबात नव्हती. या धनलक्ष्मीचा, या सुबत्तेचा उपयोग त्यांनी समाजासाठी कसा केला, एतद्देशीयांच्या भल्यासाठी कसा केला, याचे तपशील पुस्तकात ठिकठिकाणी वाचायला मिळतात. उदाहरणच घ्यायचं तर महाबळेश्वरचा आपण उल्लेख केला. महाबळेश्वरला जाताना पुण्याहून पुढे टांग्याचा प्रवास करायला लागायचा, पुण्यापर्यंत रेल्वेगाडी. पण मग याच्यामध्ये एवढी सगळी ग्रंथसंपदा बरोबर घेऊन जाणं त्यांना शक्य होत नसेल. थोडेसे ग्रंथ बरोबर ते न्यायचे, पण त्यांनी त्यांच्या अभ्यासू मनाचं समाधान कसं होणार, म्हणून मग त्यांनी तिथे एक ग्रंथालयच उघडून टाकलं. त्याचा फायदा त्यांना तर झालाच, पण तिथल्या स्थानिकांना सुद्धा एक कायमस्वरूपी ग्रंथदालन त्यांनी उघडून दिलं. आपल्या नातेवाईकांनाच नव्हे तर समाजातल्या कित्येक गरजूंना त्यांनी आर्थिक मदत केल्याचे इथे संदर्भ दिलेले आहेत. विशेषतः जेव्हा ते केसेस घ्यायचे तेव्हा त्या माणसाची जी आर्थिक पार्श्वभूमी आहे त्याचा विचार करूनच आपली फी किती घ्यायची हे ठरवत असत. इतक्या मोठ्या पदावरती काम करत असताना सुद्धा काही वेळा समाजकारणाच्या निमित्ताने का होईना दुसऱ्यांची मदत घेण्याचा त्यांना प्रसंग येत असे. पण ही मदत घेताना ते अत्यंत सन्मानपूर्वक आणि सौजन्यपूर्वक घेत असत. याचं उदाहरण सांगायचं तर गणेश शास्त्रींकडे जेव्हा ते गेले तो प्रसंग, हिंदूंचा न्यायनिवाडा जेव्हा करण्याची वेळ येत असे तेव्हा ब्रिटिश न्यायव्यवस्थेकडे या बाबतीतलं जे ज्ञान होतं आपल्या धर्मशास्त्रांविषयीचं ते अगदी तोकडं होतं. त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम न्यायनिवाड्यांवरती होत असे. ही त्रुटी दूर करण्यासाठी त्यांच्या डोक्यामध्ये एक मोठी महत्त्वाकांक्षी योजना होती की आपल्या ज्या स्मृती आहेत, आपले जे पुरातन धर्मग्रंथ आहेत, जे विद्वत मान्य धर्मग्रंथ आहेत, त्यांचं संकलन करायचं, त्यांचा सांगोपांग अभ्यास करायचा, अर्थात न्यायव्यवस्थेच्या दृष्टिकोनामधून. तेव्हा यासाठी त्यांनी गणेश शास्त्रींची मदत घेतली आणि पुष्कळ काळ खर्च करून त्यांनी खरोखर एक मोठा ग्रंथसिद्धीला नेला ज्याचं नाव होतं हिंदू धर्मशास्त्र मयूख. खरं तर रावसाहेबांची ग्रंथसंपदा विपुल आहे, तरीसुद्धा हिंदू धर्मशास्त्र मयूख लिहितानाचा जो त्यांचा खटाटोप आहे, जे कष्ट आहेत त्यांनी घेतलेले, ते वाचताना खरोखरच आपल्याला त्यांच्याबद्दल फार आदर वाटतो. आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा. जरी त्यांची स्वतःची अशी धर्मविषयक ठाम मतं होती तरी सुधारक आणि सनातनी यांच्यामधला आपण म्हणू बॅलन्स, समतोल विचार करण्याचं कसब त्यांना साधलं होतं. त्यामुळे एतद्देशीयांच्या धार्मिक सामाजिक बाबतीमध्ये परक्या सरकारनी म्हणजे परकीयांच्या सरकारनी ढवळाढवळ करू नये, विशेषतः कायद्याचा बडगा दाखवून तर अजिबात करू नये, अशा ठाम मताचं प्रतिपादन ते करत असत. परंतु त्याच वेळेला आपल्या धर्मामध्ये असलेल्या ज्या जाचक प्रथा होत्या, मग स्त्री शिक्षणाला असलेला विरोध असू देत, त्याविषयीची काही खुळचट समजूत असू देत, किंवा विशेषतः पुरुषांना पुन्हा पुन्हा लग्न करायला दिलेली परवानगी असू देत, किंवा तशी प्रथा असू देत, या गोष्टींना त्यांनी ठामपणे विरोध केला. प्रसंगी त्यासाठी स्वतःच्या कुटुंबियांकडून बहिष्कारसुद्धा शांतपणे सोसला. तो त्यांच्यावरती का टाकला गेला या संदर्भाकडे वळताना मला या पुस्तकामध्ये फार फार भावलेली जी गोष्ट आहे, जो भाग आहे, त्याच्याकडे आता वळते. ते म्हणजे मगाशी आपण जो पहिला वाक्यांश बघितला होता की उत्कट प्रीतीची कथा, त्याकडे आपण आता वळूया. त्यांच्या अर्धांगिनीवरती, अन्नपूर्णाबाईंवरती त्यांचं इतकं उत्कट प्रेम होतं की तो भाग हा खरोखरच विशेष वाचनीय आहे, विशेषतः त्या काळाच्या संदर्भामध्ये. अर्थात त्या काळच्या प्रथेप्रमाणे त्यांचा लहानपणीच विवाह झाला होता. तेव्हा काही काळ शिक्षणाच्या वेळेला जेव्हा ते पत्नीपासून दूर होते तेव्हा त्यांनी जी रोजनिशी लिहिलेली आहे त्यातलं एक वाक्य आपल्याला सांगते. ते म्हणतात, एकमेकांचं हृदगत जसं अधिक समजत जाईल तसं आम्ही अधिक सुखी होऊ. 19व्या शतकामधला एक उच्च शिक्षित पती
आपल्या फक्त अक्षर ओळख असणाऱ्या दूरवर राहणाऱ्या पत्नीविषयी असे विचार मनात बाळगतो, हे मला तरी फार कौतुकास्पद वाटलं. तर हे त्यांचे नुसते विचार होते का? नाही. पुस्तकामध्ये अगदी मोकळेपणाने त्यांच्या पत्नीच्या आजारपणापासून विशेषतः त्यांनी आपल्या पत्नीकडे दिलेलं लक्ष, तिच्यावरती केलेले वेगवेगळ्या प्रकारचे उपचार, त्यांची सोय आणि कुटुंबियांचा विरोध पत्करून सुद्धा आपल्या पत्नीच्या बरोबर ठामपणे उभं राहणं, हे मला फार विशेष वाटलं. विशेषतः जेव्हा त्यांच्या पत्नीच्या आजारपणामुळे त्यांना अपत्य होण्याची शक्यता मावळली होती, तेव्हा अर्थातच त्या काळच्या प्रथेप्रमाणे कुटुंबियांचं दडपण होतं. अगदी पत्नीची सुद्धा अशी इच्छा होती त्या काळच्या प्रथेला अनुसरून की याने दुसरं लग्न करायला हवं. ते दुसरं लग्न करण्याचा विचारसुद्धा त्यांच्या मनाला किती यातना देणारा होता ते आपल्या रोजनिशीमध्ये लिहितात त्याबद्दल. आणि ते वाचून आपल्याला आश्चर्य वाटतं की इतका मोठा, इतका प्रगल्भ विचार करणारा, म्हणजे ज्या वेळेला कंपॅनियनशिप हा शब्द माहीत नव्हता किंवा त्याबद्दलचे विचार करण्याचा तो काळ नव्हता, त्या काळामध्ये तसे विचार करणं आणि ते तसे कृतीत उतरवणं, या दोन्हीचा ताळमेळ साधणारे रावसाहेब मंडलिक आपल्या आदराचं स्थान बनतात. त्यांनी आपल्या आजारी पत्नीची सेवा करण्यामध्ये, उपचार तिच्यावरती करण्यामध्ये अत्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यामागे फक्त कर्तव्य भावना नव्हती, त्यांचं जाज्वल्य प्रेम आपल्याला ठिकठिकाणी व्यक्त होताना दिसतं. पत्नीवरती उत्तमोत्तम उपचार करून सुद्धा त्यांच्या प्रकृतीला फारसा उतार पडत नव्हता. तब्बल 1.5 तप त्यांनी आपल्या पत्नीची अशी काळजी घेतली. त्यांनी आपल्या पत्नीच्या शारीरिक स्थितीचा आणि मनस्थितीचा किती हळुवारपणे विचार केला, हे खरंच पुस्तकात मुळातून वाचण्यासारखं आहे. एक उदाहरण देते. अंग म्हणजे स्नायू ज्याला आपण म्हणतो ते आखडून गेल्यामुळे त्यांच्या पत्नीला तासनतास खुर्चीत बसून राहावं लागे आणि तशीच त्या घराची देखभाल करत असत. त्यावेळेला त्यांचं अंग सोलवटू नये त्या लाकडी खुर्चीमुळे, म्हणून त्याच्यावरती सोवळ्याच्या आणि ओवळ्याच्या अशा दोन्ही प्रकारच्या गिरद्या त्यांनी करून घेतल्या होत्या. आपल्या मित्राला लिहिलेल्या खाजगी पत्रामध्ये ते म्हणतात की तिच्या या दुखण्यामुळे उलट आमच्यामधला दृढ बंध अधिक दृढ होण्यास मदत झाली. अर्थात त्यांनी ही पत्नीची जी अविरत सेवा केली त्याला अन्नपूर्णाबाईंचा प्रतिसाद कसा होता, त्यांची त्यावेळची मनस्थिती कशी होती, हे सुद्धा खरंच वाचण्यासारखं आहे. म्हणजे अन्नपूर्णाबाईंना या आजारामुळे अत्यंत शारीरिक यातना होत असत, पण त्या यातनांचा लवलेश आपल्या चेहऱ्यावर दिसू नये म्हणून त्या सतत खटपट करायच्या. कारण का? तर आपल्या या दुखण्यामुळे आपल्या पतीला किती वाईट वाटतं याची त्या माऊलीला कल्पना होती. म्हणजे पुरुषांच्या सर्व प्रकारच्या सुखाला झुकतं माप देण्याचा त्यावेळचा समाजाचा परिपाठ. असं असताना सुद्धा आपल्या अर्धांगिनीशी इतक्या निष्ठेने वागणारा हा सत्यवान, मला तर तो सावित्रीचा सत्यवानच वाटला, तो आपल्या सावित्रीचे प्राण परत आणू शकला नाही दुर्दैवाने, परंतु तिच्या तन मनाला त्याने प्राणपणाने जपलं अगदी ती जाईपर्यंत. या पुस्तकातून आपल्या लक्षात येतं की रावसाहेबांचं सामाजिक, राजकीय, धार्मिक या सगळ्या बाबतीमध्ये खूप उत्तुंग असं कार्य आहे. त्यावेळेचं मुंबईच्या समाजाचं नेतृत्वच एक प्रकारे त्यांनी स्वीकारलं होतं आणि ते निभावलं सुद्धा होतं. पण माझ्या मनाला जास्त भावलं ते त्यांचं हे आपल्या पत्नीवरचं उत्कट प्रेम आणि त्या विशुद्ध प्रेमापोटी त्यांच्या व्यक्तिमत्वातली आपल्यासमोर आलेली ही बाजू मला अत्यंत भावली. आपल्यालाही कदाचित भावेल. आपल्याला हे पुस्तक कुठे मिळेल याची नमुन्यादाखल लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यानंतर वेगवेगळ्या पुस्तकांच्या दुकानांमध्ये सुद्धा आपल्याला हे पुस्तक उपलब्ध होऊ शकतं. ही भरारी आपल्याला कशी वाटली हे प्रतिसादांमधून आम्हाला जरूर कळवा. तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.